नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 2021 या वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील अशा ज्या काही घडामोडी घडल्या आहेत की ज्या आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात, त्या घडामोडींवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा काही मुद्द्यांबद्दल तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून मी याच्यापुढे जे पण काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आणि जर हे लेक्चर तुम्हाला आवडेल तर तुम्ही या लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून तुमच्या इतर मित्रांना पण माझ्या या लेक्चरचा फायदा होऊ शकेल। आणि हे लेक्चर जे मी आज घेते यामध्ये मी जे पण काही मुद्दे शिकवणार आहे तर त्या मुद्द्यांवर आधारित ह्या लेक्चरच्या शेवटी काही प्रश्न विचारले आहेत ते सुद्धा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही जे पण काही बघता आहात ते तुमच्या कितपत लक्षात राहतं। आणि जर तुम्हाला या संदर्भाच्या जर नोट्स हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या नावाचं, तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। त्यावर ह्यावर जे पण काही शिकवलं जाईल या यूट्यूब चॅनलवर यावरचे सगळे या संदर्भातील सगळ्या नोट्स तुम्हाला आपल्या त्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केल्या जातील। वाटल्यास हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला आपल्या त्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करेल। चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। पहिली न्यूज आहे विज्ञानातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन। हा जो दिन असतो तो आपण कधी साजरा करत असतो? 11 फेब्रुवारीला साजरा करत असतो। दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी विज्ञानातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जात असतो। आणि 2021 साली हा जो दिन साजरा केला गेला, विज्ञानातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन, ही या दिनाची 6वी आवृत्ती होती। 6व्यांदा हा दिवस साजरा केला गेला 2021 मध्ये। आणि 2021 या सालाची या दिनाची थीम काय होती? विज्ञानातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन या दिनाची थीम होती कोविड-19 विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या महिला वैज्ञानिक। ही जी थीम होती ही 2021च्या या वर्षाची या दिनाच्या संदर्भातील थीम होती। हा जो दिन आहे हा दिन साजरा करण्यासंबंधित 22 डिसेंबर 2015ला संयुक्त राष्ट्र जी आहे या संयुक्त राष्ट्राच्या महासभेने ठराव पारित केला होता आणि त्याच्यानंतर मग आपण हा दिवस साजरा करायला सुरुवात केलेली आहे। आणि हा जो दिन आहे जो साजरा केला जातो, ह्या दिन साजरा करण्याबाबतची अंमलबजावणी कोण करतं? ह्या दिनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे? हा दिन कोणाकडून इम्प्लिमेंट केला जातो? तर ते आहे युनेस्को आणि युनायटेड नेशन वुमन ह्या दोन संस्था आहे। या दोन संस्थांकडून या दिनाची अंमलबजावणी केली जाते। ह्या संदर्भातील युनेस्कोचा अभ्यास काय बरं? युनेस्कोने अभ्यास करून सांगितलंय की 2014 ते 2016 साठी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व महिलांपैकी फक्त 30% महिला उच्च शिक्षणासाठी स्टेम संबंधित क्षेत्राची निवड करतात। स्टेम संबंधित क्षेत्र म्हणजे स्टेममधील S फॉर सायन्स, T फॉर टेक्नॉलॉजी, E फॉर इंजिनिअरिंग अँड M फॉर मॅथमॅटिक्स ह्या स्टेम संबंधित क्षेत्रांची निवड करत नाही सर्व महिलांपैकी एकूण 30% महिला। अजून जगभरातील नैसर्गिक विज्ञान, गणित आणि स्टॅटिस्टिक्समध्ये महिला विद्यार्थिनी ज्या असतात त्यांची नोंद कमी असते। लिंगभेद आणि प्रतिनिधित्वाच्या अभावामुळे महिला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे येण्यास समर्थ ठरत नाहीत। हा मुद्दा सुद्धा युनेस्कोने अभ्यास करून सांगितलेला आहे। आता आपण पुढची न्यूज बघू।
ती आहे विज्ञान ज्योती कार्यक्रम. हा जो कार्यक्रम आहे तो ह्या दिनाशीच संबंधित आहे. विज्ञानातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन जो आहे त्या दिनासंबंधीचीच ही दुसरी न्यूज आहे. विज्ञान व ज्योती कार्यक्रम सेलिब्रेट करण्यात आलेला होता. आता विज्ञानातील महिला व मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून 11 फेब्रुवारी 2021 रोजी विज्ञान ज्योती कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला होता. दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता. याचा अर्थ असा होतो की पहिला टप्पा ऑलरेडी झालेला आहे. तो कधी झाला होता? 2019 मध्ये. आणि हा जो कार्यक्रम आहे विज्ञान ज्योती कार्यक्रम, तो का साजरा केला जातो? त्याचं उद्दिष्ट काय आहे? विज्ञानात रुची वाढवण्यासाठी मुलींना प्रोत्साहन देणे. दुसरं उद्दिष्ट आहे स्टेम म्हणजेच सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स यांमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन देणे. कोणाला प्रोत्साहन देणे? महिलांना आणि मुलींना प्रोत्साहन देणे. हा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन कधी करण्यात आले होते? 2019 मध्ये. हा जो कार्यक्रम आहे तो सध्या 50 जिल्ह्यांमध्ये जे जवाहर नवोदय विद्यालय आहेत त्यांमध्ये राबवला जातोय. कोणत्या जिल्ह्यांमध्ये? 50 जिल्ह्यांमध्ये. ज्या जिल्ह्यांमध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहे त्या ठिकाणी. आणि या कार्यक्रमाची व्याप्ती आणखी 50 जिल्ह्यात वाढवली जाणार आहे. अजून 50 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. हे स्टेम जे आहे, स्टेमच्या विशिष्ट क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व अल्प असल्याची दखल घेऊन हा कार्यक्रम राबवण्यात येतोय. आणि हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये कोणाला प्राधान्य देण्यात आलंय? या उपक्रमामध्ये इयत्ता 9वी ते 12वीच्या ज्या शालेय स्तरावरील मुली आहेत त्यांना या उपक्रमामध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे. आता आपण पुढची न्यूज बघू. ती न्यूज आहे संदेश ॲप. हे जे संदेश ॲप आहे ते त्याची सुरुवात कोणी केली आहे? नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर जे आहे NIC, या NICने संदेश नावाच्या ॲपची सुरुवात केलेली आहे. आणि कधी केली आहे? ऑगस्ट 2020 मध्ये केली आहे. हे एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. आता या ॲपमध्ये नवीन फीचर्स ॲड करण्यात आलेले आहे. कधी? फेब्रुवारी 2021 या सालामध्ये हे जे ॲप आहे संदेश ॲप त्याच्यामध्ये अजून काही नवीन फीचर्स ॲड करण्यात आले आहे. ते ॲप अपडेट करण्यात आलं आहे. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी आयोग असा प्रश्न विचारू शकतो की हे जे संदेश ॲप आहे त्याची सुरुवात 2021 या वर्षामध्ये करण्यात आली. पण नाही, ते कधी सुरू करण्यात आलं? संदेश ॲप ते सुरू करण्यात आलं ऑगस्ट 2020 या वर्षामध्ये. आणि त्याचं अपडेट आता 2021 मध्ये आलं आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि हे जे ॲप आहे संदेश ॲप ते सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे बरं? की वर्क फ्रॉम होम संस्कृती जी आहे ती वाढतच चालली आहे आणि त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमधील सुरक्षित संप्रेषण निश्चित करण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आलेलं आहे. अजून याबाबत आपल्याला असं सांगता येईल की कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम जी आहे ही टीम आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने 2020 मध्ये सरकारी अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या कारणावरून झूम ॲप न वापरण्याचे आदेश दिलेले होते. यामुळेच सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील संप्रेषण सुरक्षित करण्यासाठी हे नवीन ॲप तयार करण्यात आलेले होते. कधी? ऑगस्ट 2020 मध्ये. आणि हे जे ॲप आहे ह्या ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी सरकारी ID, मोबाईल नंबर किंवा ईमेल ID आवश्यक असतो. त्याच्यानंतर आपल्याला हे ॲप वापरता येते. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे सिल्वर अँटीमनी टेल्युराइड.
हा एक पदार्थ आहे जो नव्यानेच शोधलेला आहे. तर हा कोणी शोधला आहे ते आपण बघू. बंगळुरूमध्ये जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च ही संस्था आहे आणि ही जी संस्था आहे, ह्या संस्थेच्या वैज्ञानिकांनी या नवीन पदार्थाचा शोध लावलेला आहे. हे जे नवीन शोध लागलेला जो पदार्थ आहे सिल्वर अँटीमनी टेलेराइड, त्याचं सूत्र काय आहे? AgSbTe2. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो पदार्थ नव्यानेच त्यांचा शोध लावलेला आहे या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्चच्या वैज्ञानिकांनी त्याचं सूत्र काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही नीट लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. वाटल्यास मी तुम्हाला अजून एकदा सांगते. हा फॉर्म्युला आहे AgSbTe2. हा पदार्थ जो आहे तो विद्युत सुवाहक आहे, परंतु उष्णतेचा दुर्वाहक आहे. आपल्याला एक्झाममध्ये असंही असंही विचारलं जाऊ शकतं की सिल्वर अँटीमनी टेल्युराइड हा जो पदार्थ आहे तो विद्युत दुर्वाहक आहे आणि उष्णतेचा सुवाहक आहे. वरील दोन्ही जे विधानं आहे त्यापैकी योग्य विधान कोणतं, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे वरील दोन्हीही विधाने आता मी जी तुम्हाला सांगितली तर ती दोघीही चुकीची आहेत, कारण हा जो पदार्थ आहे तो विद्युत सुवाहक आहे आणि उष्णतेचा दुर्वाहक आहे. हा जो पदार्थ आहे या पदार्थाची मदत कशासाठी होईल बरं? की घरगुती किंवा औद्योगिक उपकरणं जे असतात त्या उपकरणांमधून बाहेर पडणारी जी उष्णता आहे ती खेचून घेऊन तिचे रूपांतर ऊर्जा प्रकारांमध्ये करण्यासाठी हा पदार्थ मदत करेल. हा उपयोग ह्या नव्याने शोधण्यात आलेल्या पदार्थाचा आहे. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे 28 फेब्रुवारी हा दिवस आपण भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो. कधीपासून साजरा करतो? 1987 पासून. 1987 पासून दरवर्षी भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जात असतो. आणि हा जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे त्याची 2021 या सालाची थीम काय होती? विज्ञान, तंत्रज्ञान आणि शोधांचे भवितव्य, शिक्षण, कौशल्य आणि कार्य यांवरील परिणाम. ही जी थीम होती ती या राष्ट्रीय विज्ञान दिनाची 2021 या सालासाठीची थीम होती. आता हा जो दिन आपण साजरा करत असतो राष्ट्रीय विज्ञान दिन, तो साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? तो उद्देश आहे लोकांच्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक अनुप्रयोगांच्या महत्त्वाविषयीचे संदेश देणे. हा उद्देश राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागचा आहे. आता 28 फेब्रुवारी 1928ला आहे ना काय झालं होतं? भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर CV रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला होता आणि या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि त्यांना त्यांनी हा शोध कधी लावला? 28 फेब्रुवारी या दिवशी. आणि ह्या दिनाची आठवण म्हणून आपण त्यांच्या सन्मानार्थ 1987 पासून जो आहे तो हा जो दिन आहे तो आपण साजरा करत असतो, राष्ट्रीय विज्ञान दिन. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे भाभाट्रॉन 2चे मादागास्करमध्ये उद्घाटन. हे भाभाट्रॉन 2 काय आहे? हे एक मशीन आहे आणि त्याबद्दलची ही न्यूज आहे. भारताने मादागास्करला भेट म्हणून दिलेल्या भाभाट्रॉन 2 या अत्याधुनिक डिजिटल कोबाल्ट थेरपी मशीनचे उद्घाटन मादागास्करच्या अध्यक्षांनी फेब्रुवारी 2021 मध्ये केले. आता तुम्ही मला थोडंसं सर्च करून सांगा की हा मादागास्कर हा जो देश आहे तो कोणत्या खंडामध्ये येतो आणि ह्या मादागास्करचे अध्यक्ष कोण आहेत, ज्या अध्यक्षांनी हे जे भाभाट्रॉन 2 आहे त्याचे उद्घाटन केले.
भारतातील भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे आहे त्याने हे यंत्र विकसित केलेले आहे. अजून याबद्दल सांगायचं झाल्यास मादागास्करला आपण ही जी भेट दिलेली आहे, ही भेट भारताच्या सागर या धोरणाचा एक हिस्सा आहे. सागरचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द इंडियन ओशन रिजन. आता आपण पुढची न्यूज बघू, ती आहे युद्धाभ्यास 2021. हा जो युद्धाभ्यास आहे, युद्ध अभ्यास 2021, हे या युद्धाभ्यासाचंच नाव आहे, युद्ध अभ्यास, जो अमेरिका आणि भारत या देशांमध्ये होतो आणि हा अभ्यास आता 2021मध्ये झालेला आहे. भारत आणि USA म्हणजेच अमेरिकामधील हा एक लष्करी युद्ध अभ्यास आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती हवं, नाही तर आपल्याला हे तर माहिती असतं की युद्धाभ्यास हा कोणत्या दोन देशांदरम्यान होतो, पण तो कोणत्या दलाच्या दरम्यान होतो, नौदलच्या दरम्यान होतो, वायुसेनेच्या दरम्यान होतो, की अजून लष्कर जे असतं त्यांच्या दरम्यान होतो. तर हा जो युद्ध अभ्यास जो आहे, जो अमेरिका आणि भारत या दोन देशांदरम्यान होतो, तो एक लष्करी युद्ध सराव आहे. आणि हा जो सराव आहे, या युद्धाभ्यासाची सुरुवात कधी करण्यात आली होती? 2004 या साली. म्हणजे हा जो युद्ध अभ्यास आहे त्याची पहिली एडिशन 2004 या साली झाली होती. आणि हा जो युद्ध अभ्यास झाला तो 2021मध्ये झाला. त्याची ही 16वी आवृत्ती होती. हेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपल्याला एक्झाममध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, युद्ध अभ्यास हा जो लष्करी युद्ध सराव आहे, जो भारत आणि दरम्यान होतो, तो जो 2021मध्ये झाला, तर ती या युद्ध सरावाची कितवी आवृत्ती होती किंवा कितवी एडिशन होती? तर तुम्हाला माहिती हवं की ही युद्ध अभ्यास 2021ची 16वी आवृत्ती होती. 8 ते 12 फेब्रुवारी 2021 दरम्यान भारत आणि पाकिस्तान सीमेवर राजस्थानमध्ये हा सराव जो होता तो पार पडलेला होता. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार दहशतवादी विरोधी कारवाई जी असते त्या कारवाईचा सरावही यावेळी करण्यात आलेला होता. युद्ध अभ्यास 2021 जो झाला त्या दरम्यान करण्यात आला. आता हा जो युद्धाभ्यास झाला, तर या युद्धाभ्यासामध्ये भारताच्या बाजूने कोण होतं? भारताच्या बाजूने होते दक्षिण कमांडचा भाग असणाऱ्या जम्मू काश्मीर रायफल्सच्या 11व्या तुकडी जी होती ती या भारताच्या बाजूने या युद्ध सरावामध्ये भाग घेतलेला होता. आणि अमेरिकेकडून कोण होतं? अमेरिकेकडून तिसरी जी इन्फंट्री आहे, तिसरी इन्फंट्री रेजिमेंट जी आहे, तिच्या 2ऱ्या बटालियनने या युद्धाभ्यासामध्ये अमेरिकेकडून भाग घेतलेला होता. एवढे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला युद्धाभ्यास 2021 बाबतीतचे माहिती पाहिजे. जर तुम्हाला ह्या मुद्द्यावर आधारित जर प्रश्न विचारला युद्धाभ्यास 2021, तर तुम्हाला हे जे मुद्दे मी सांगितले या व्यतिरिक्त अजून कुठलाही मुद्दा तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्नामध्ये विचारलेला दिसणार नाही. आता आपण पुढची न्यूज बघू. UAE युनायटेड अरब अमिराती हा जो देश आहे तो मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा 5वा देश ठरलेला आहे. याबाबतची ही न्यूज आहे. होप मार्स मिशन या UAEच्या मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता फेब्रुवारी 2019मध्ये. 9 फेब्रुवारी 2019मध्ये प्रवेश केला होता UAEच्या या मंगळयानाने. त्या मंगळयानाचं नाव होतं होप मार्स मिशन. आणि याच्या आधी असे कोणते 4 देश आहे की ज्यांनी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केलेला आहे? तर ते देश आहे नासा हे अमेरिकेचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. सोव्हिएत युनियन, युरोपियन अंतराळ संस्था आणि चौथा आपला भारत देश. आणि आपल्या भारत देशानंतर 5वा देश ठरला आहे हा युनायटेड अरब अमिराती UAE. आता हे जे होप मार्स मिशन हे जे मंगळयान होतं ते मंगळाच्या कक्षेत 9 फेब्रुवारी 2021 या दिवशी पोहोचलं होतं. तसंच
पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा युनायटेड अरब अमिराती हा भारतानंतरचा द्वितीय देश ठरलेला आहे. म्हणजे असा विक्रम करणारा, इतिहास रचणारा आपला भारत देश होता की ज्याने पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश मिळवलेला होता, प्रवेश केलेला होता. नाही तर आधीचे जे देश आहे की ज्यांनी मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश केला होता तर त्यांना एक दोनदा फेल्युअर आलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश केलेला होता. पण भारत असा एकमेव देश होता की ज्याने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेमध्ये पोहोचलेला होता. त्यानंतर आता भारतानंतर हा UAE दुसरा देश ठरलेला आहे. आणि हे जे त्यांनी मिशन राबवलं, म्हणजे त्यांनी हे जे यान पाठवलं होप मार्स मिशन, ते कुठून पाठवलं? जपानमधील तेनेगाशिमा अवकाश प्रक्षेपण तळावरून 19 जुलै 2020 मध्ये त्यांनी हे यान जे आहे ते पाठवलेलं होतं. आणि ते कधी पोहोचलं मग? 9 फेब्रुवारी 2021 या दिवशी. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे कोब्रा कमांडो युनिटची पहिली महिला टीम. CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जी आहे, या फोर्सच्या 34 महिला कर्मचाऱ्यांना कोब्रा कमांडो फोर्समध्ये विशेष जंगल युद्धासाठी निवडण्यात आलेले आहे. आणि असं ही महिलांची निवड करण्यासंबंधीची कोब्रा कमांडोच्या युनिटमध्ये ही पहिलीच वेळ आहे. ही कोब्रा कमांडो जी युनिट आहे, या युनिटची पहिली महिला टीम असून ही, मी तुम्हाला आधीच सांगितलं, ही जी कोब्रा कमांडो युनिट आहे त्याची ही पहिलीच महिला टीम आहे आणि ती नक्षलवादी विरोधी जे ऑपरेशन ग्रीड आहे त्यामध्ये तैनात केल्या जाणार आहे या 34 महिलांची टीमला. आता आपण बघू थोडक्यात माहिती कोब्रा कमांडो युनिटबद्दल. हा जो युनिट आहे कोब्रा कमांडो युनिट, त्याची स्थापना कधी करण्यात आली होती? 2009 या साली करण्यात आली होती. आणि ही जी युनिट आहे कोब्रा कमांडो युनिट, ही युनिट स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? तर त्याचा पहिला उद्देश होता नक्षल विरोधी ऑपरेशन्स राबवणे. तसेच हे जे युनिट आहे ते कोणाचं युनिट आहे? CRPFचं, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जे आहे त्याचं हे विशेष युनिट आहे. आता अजून याबद्दल सांगायचं झालं या युनिटबद्दल तर गमिनी कावा आणि जंगल युद्धामध्ये कुशल जे व्यक्ती असतात त्यांचा समावेश या युनिटमध्ये केला जातो. सध्या कोब्राच्या 10 बटालियन्स आहेत. आजवर केवळ पुरुषांचाच यामध्ये समावेश होता आणि आता यानंतर या युनिटमध्ये महिलांचा सुद्धा समावेश असणार आहे. आता आपण पुढची न्यूज बघू. ट्रोपेक्स 21. ट्रोपेक्स 21 काय आहे? हा एक सराव आहे. आणि ट्रोपेक्सचा फुल फॉर्म काय आहे? थिएटर लेवल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाइज. ही जी एक्सरसाइज आहे, हा सराव आहे. हा सराव जहाजे, पाणबुडी, विमान तसेच भारतीय सैन्य, भारतीय हवाई दल, तटरक्षक दल यांच्या कार्यान्वित तुकड्यांच्या सहभागाने जानेवारी व फेब्रुवारी या 2 महिन्यांमध्ये 2021 या वर्षामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. हा जो युद्ध सराव आहे हा भारतीय नौदलाचा सर्वात मोठा युद्ध सराव आहे. हिंदी महासागर क्षेत्रात हा सराव आयोजित करण्यात आला होता. हा जो सराव होता जो 2021 मध्ये आयोजित करण्यात आला, तो कुठे आयोजित करण्यात आला? हिंदी महासागर या क्षेत्रामध्ये. नौदलाच्या संरक्षण क्षमतांचे प्रमाणीकरण हे या सरावाचं उद्दिष्ट आहे. अजून दुसरं उद्दिष्ट सांगता येईल की सागरी क्षेत्रातील राष्ट्रीय हित संबंधाचे रक्षण करणे. अजून तिसरं उद्दिष्ट सांगता येईल की हिंदी महासागर प्रदेशात स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करणे. आता आपण पुढची न्यूज बघू. मानव अंतरिक्ष धोरण 2021चा मसुदा. इस्रो जे आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने मानव
मानव अंतरिक्ष धोरण 2021चा मसुदा फेब्रुवारी 2021मध्ये जाहीर केलेला आहे. आणि हा जो मसुदा आहे हा यावर लोकांचा अभिप्राय सुद्धा मागवण्यात आलेला आहे. तो लोकांसाठी पण खुला करण्यात आलेला आहे. आणि कॅबिनेट जे आहे, कॅबिनेटच्या मंजुरीनंतर हे जे धोरण होईल ते लागू होईल. अजून आपल्याला हे सुद्धा माहिती हवं की हे जे धोरण आहे त्या धोरणाचं उद्दिष्ट काय होतं. राष्ट्रीय हितसंबंधाशी संलग्न विकास, नाविन्य आणि सहयोगाचे हे उद्दिष्ट तुम्ही नवीन लक्षात घ्या. राष्ट्रीय हितसंबंधांशी संलग्न विकास, नाविन्य आणि सहयोगाचे साधन म्हणून अवकाशात निरंतर मानवी अस्तित्व ठेवणे हे जे उद्दिष्ट आहे हे या मानव अंतरिक्ष धोरण 2021चे आहे. आपलं जे भारताचं जे इस्रो आहे त्या इस्रोला भारतीय मानवी अंतराळ कार्यक्रमाच्या क्रियांची अंमलबजावणी करण्याचे काम सोपवण्यात आलेले आहे. हे जे हा जो कार्यक्रम आहे त्याचं अंमलबजावणीचं काम, इम्प्लिमेंटेशनचं काम कोण करेल? आपल्या भारताची इस्रो ही संस्था. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे ई-छावणी पोर्टल. ई-छावणी पोर्टल व मोबाईल ॲप. संरक्षण मंत्रालयातर्फे आपल्या भारताचं जे केंद्रीय संरक्षण मंत्रालय आहे त्यातर्फे फेब्रुवारी 2021मध्ये ई-छावणी पोर्टल आणि मोबाईल ॲप जे आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणातर्फे याचं उद्घाटन कोणी केलं? हे जे ई-छावणी पोर्टल आहे आणि हे जे मोबाईल ॲप आहे त्याचं आपल्या भारताचं जे संरक्षण मंत्रालय आहे त्याने याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि हे जे ई-छावणी पोर्टल आणि त्या संदर्भाचं जे मोबाईल ॲप आहे त्याचा उद्देश काय आहे? देशभरातील आपल्या भारत देशातील 62 छावणी मंडळे जे आहेत त्यांमध्ये राहणारे 20 लाखांपेक्षा जास्त रहिवाशांना ऑनलाईन नागरी सेवा उपलब्ध करून देणे हे उद्देश आहे ह्या ई-छावणी पोर्टल व ह्या मोबाईल ॲपचे. आता हे जे पोर्टल आहे आणि हे जे मोबाईल ॲप आहे हे कोणी तयार केलं? तर हे 4 संस्थांनी मिळून हे पोर्टल तयार केलं आहे आणि मोबाईल ॲप तयार केलं आहे. तर त्या 4 संस्था कोणत्या? ई-गव्हर्नमेंट फाउंडेशन ही झाली पहिली संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही झाली दुसरी संस्था, संरक्षण मालमत्ता महासंचालनालय ही झाली तिसरी संस्था आणि चौथी आहे नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर. ह्या 4 संस्थांनी मिळून संयुक्तपणे हे पोर्टल जे आहे ते तयार केलेलं आहे. आता हे जे पोर्टल आहे ह्या पोर्टलद्वारे छावणी क्षेत्रामध्ये राहणारे जे रहिवाशी आहेत त्यांना कोणत्या सेवा देण्यात येतील? तर त्यांना जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येईल, पाण्याचे कनेक्शन आणि सांडपाणी व्यवस्था जी आहे ती पुरवली जाईल, भाडे कराराचे नूतनीकरण केले जाईल, व्यापार परवाना सुद्धा दिला जाईल, फिरत्या स्वच्छतागृह जे असतात त्यांच्या स्थानांची माहिती दिली जाईल आणि विविध प्रकारचे कर आणि शुल्क चुकते करण्यासाठी मदत केली जाईल ह्या ई-छावणी पोर्टलद्वारे. अशा प्रकारे आपण असे काही मुद्दे बघितले 2021 या वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील की जे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आय होप मी तुम्हाला जे पण काही मुद्दे सांगितले त्याच्याबद्दलची जी माहिती सांगितली ती समजली असेल आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या या लेक्चरला लाईक करून शेअर पण नक्की करा. आणि आता ह्या संदर्भात मी तुम्हाला खाली काही प्रश्न विचारते त्याचे उत्तरंसुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि एखादा असा प्रश्न असेल की ज्याचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर तो मुद्दा मी ज्या पॉईंटवर शिकवला आहे त्या पॉईंटवर तुम्ही पुन्हा जा, तो मुद्दा नीट बघा आणि त्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या जेणेकरून तुमचा अभ्यास अगदी परफेक्ट होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये होईल. पहिली न्यूज आहे विज्ञान ज्योती कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन
कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे? आणि यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिले, 2017, 2018, 2019 आणि 2020. आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे, विज्ञानातील महिलांचा व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शनमध्ये दिलंय, पहिलं ऑप्शन आहे 14 फेब्रुवारी, दुसरं ऑप्शन आहे 13 फेब्रुवारी सॉरी, तिसरं ऑप्शन आहे 11 फेब्रुवारी आणि चौथं ऑप्शन आहे 12 फेब्रुवारी. आता आपण तिसरा आणि शेवटचा प्रश्न बघू या लेक्चरमधला. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो? तो 28 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो, 28 मार्चला साजरा करण्यात येतो, 28 एप्रिलला साजरा करण्यात येतो की 28 मेला साजरा करण्यात येतो? आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.